आध्यात्मिक परंपरेत दत्त संप्रदाय आणि त्यात होऊन गेलेल्या महान विभूतींमध्ये परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे स्थान अनन्यसाधारण आहे। ते संन्यास धर्माचे आदर्श आचार्य होते। प्रत्यक्ष भगवान श्री दत्तप्रभूच त्यांच्या रूपाने अवतरले आणि त्यांनी श्री दत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली। त्यांनी केवळ धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांची पुनर्स्थापना केली नाही, तर त्यांच्या तपश्चर्येने श्री क्षेत्र गरुडेश्वर या ठिकाणी दत्तभक्तीची अविनाशी ज्योत प्रज्वलित केली। गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शांत, सुंदर आणि पवित्र क्षेत्र श्री गरुडेश्वर हे टेंबे स्वामी महाराज यांच्या कठोर साधनेचे आणि परमहंस वृत्तीचे साक्षीदार आहे। स्वामी महाराजांचे जीवन, त्यांचे कार्य, श्री गरुडेश्वराची महती या गोष्टींमध्ये एक अद्भुत नाते आहे। परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचा जन्म 1854 मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे गणेश भट आणि रमाबाई टेंबे यांच्या पोटी झाला। त्यांचे मूळ नाव वासुदेव होते। लहानपणापासूनच त्यांची बुद्धी कुशाग्र होती। वासुदेव शास्त्री यांनी वयाच्या 21व्या वर्षापर्यंत वेद, ज्योतिष आणि धर्मशास्त्र यांचे सखोल ज्ञान प्राप्त केले। त्यांनी काही काळ गृहस्थाश्रमात राहून धार्मिक कार्य केले, परंतु त्यांची संन्यास घेण्याची तीव्र इच्छा होती। पत्नीच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण जीवन दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार यांसाठी समर्पित केले। त्यांचे जीवन म्हणजे कठोर तपश्चर्या आणि व्रतस्थ आचरण यांचे मूर्तिमंत उदाहरण होते। स्वामी महाराज यांनी प्रतिदिनी अष्टोत्तरे आणि सहस्रनाम जप करणे तसेच अनेक अनुष्ठाने पूर्ण केली। ते भिक्षा मागून जीवन व्यतीत करत आणि कोणत्याही भौतिक सुखाचा किंवा सोयीचा स्वीकार करत नसत। त्यांनी संपूर्ण भारतभर, विशेषतः नर्मदा, गोदावरी, कृष्णा, गंगा या पवित्र नद्यांच्या किनाऱ्यावर पदयात्रा केली। त्यांचे चालणे हेच त्यांचे सर्वात मोठे तप होते। टेंबे स्वामी महाराज यांनी अनेक मौलिक ग्रंथांची रचना केली, जे आजही दत्त संप्रदायाच्या साधकांसाठी आधारस्तंभ आहे। यापैकी दत्त महात्म्य हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या इतिहास आणि तत्वज्ञान यावर प्रकाश टाकतो। तसेच दत्तपुराण हा ग्रंथ श्री गुरुचरित्राप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो। दत्त संप्रदायात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यानंतर श्री नृसिंह सरस्वती यांचे विशेष महत्त्व आहे। टेंबे स्वामी यांनी त्यांच्या दत्तपुराण या ग्रंथात नृसिंह सरस्वती यांच्या कार्याला विशेष महत्त्व दिले आहे। टेंबे स्वामी महाराज यांनी नृसिंह सरस्वती यांच्या उपदेशांचे सार त्यांच्या साहित्यातून सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले। तसेच अत्यंत भावपूर्ण अशी शेकडो स्तोत्रे ही दत्त संप्रदायांचे अलौकिक वैभवच आहे। त्यांनी रचलेली पदे, अभंग त्यांच्या परमरसिक अंतःकरणाचा प्रत्यय देतात। श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेली अनेक स्तोत्रे आणि आरत्या आजही दत्त मंदिरामध्ये नित्यनेमाने म्हटल्या जातात। त्यांच्या साहित्यात वेदांत आणि तत्वज्ञान यांचे अत्यंत सोप्या भाषेत स्पष्टीकरण आढळते।
टेंबे स्वामी महाराज यांना त्यांचे परमगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांच्या अंतर्ज्ञानाने नर्मदा परिक्रमेचा आदेश दिला होता। महाराजांची नर्मदा नदी आणि तिची पवित्रता यावर गाढ श्रद्धा होती। नर्मदा नदीला त्यांनी दत्ततत्वाचे मूर्तिमंत स्वरूप मानले। नर्मदा परिक्रमेच्या वेळी टेंबे स्वामी महाराज यांनी श्री गरुडेश्वर हे स्थान स्थायी साधनेसाठी निवडले। श्री गरुडेश्वरांची शांतता आणि नैसर्गिक ऊर्जा त्यांना विशेष प्रिय होती। स्वामी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची काही वर्षे श्री गरुडेश्वराच्या शांत वातावरणात घालवली। त्यांनी येथेच अनेक कठोर अनुष्ठाने पूर्ण केली। श्री गरुडेश्वर हे क्षेत्र टेंबे स्वामी महाराज यांचा देहत्याग आणि समाधी यांचे स्थान ठरले। सन 1914 मध्ये वयाच्या 60व्या वर्षी महाराजांनी श्री गरुडेश्वर येथे समाधी घेतली। त्यांनी समाधी घेण्यापूर्वी अनेक शिष्य आणि भक्त यांना आध्यात्मिक उपदेश दिला। त्यांच्या समाधीनंतर या ठिकाणी एक भव्य दत्त मंदिर आणि समाधी मंदिर उभे राहिले। आजही हे मंदिर दत्त भक्तांचे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे। श्री दत्त मंदिरात मध्यभागी श्री दत्त प्रभू तसेच त्यांच्या उजवीकडे परमपूज्य आद्य शंकराचार्य तसेच डावीकडे विद्यादायिनी सरस्वती मातेची मूर्ती आहे। या दत्त मूर्तीचे वैशिष्ट्य असे की ही मूर्ती स्वामींसोबत बोलायची असा उल्लेख स्वामींच्या चरित्रात आढळतो। सकाळचे नित्यक्रम आटोपल्यानंतर दत्तमूर्तीसोबत चर्चा करूनच मग ते दिनक्रम काय करावा हे ठरवायचे। टेंबे स्वामींच्या दिवसाची सुरुवात या मूर्तीच्या दर्शनानेच व्हायची। मंदिरात प्रतिदिनी नित्य नियमाने स्वामी महाराजांनी घालून दिलेल्या पद्धतीने दत्त उपासना केली जाते। टेंबे स्वामी महाराज यांचे जीवन म्हणजे चालत्या परिक्रमेचे आदर्श उदाहरण होते। आताही नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांसाठी श्री गरुडेश्वर हे एक पवित्र विश्रांती आणि शक्ती यांचे केंद्र आहे। परिक्रमावासी येथे येऊन टेंबे स्वामी महाराज यांचे दर्शन घेतात, त्यामुळे त्यांच्या परिक्रमेला एक आध्यात्मिक आधार आणि दिशा मिळते। श्री गरुडेश्वर येथे आश्रम आणि अन्नछत्र यांची व्यवस्था आहे, त्यामुळे येथे येणारे भक्त आणि परिक्रमावासी यांची निवास आणि भोजन यांची सोय होते। आज गरुडेश्वरला भेट देणाऱ्या प्रत्येकाला टेंबे स्वामी महाराज यांची कठोर तपश्चर्या, त्यांचा त्याग, सेवा आणि समर्पण यांच्या मूल्यांची प्रेरणा मिळते। नर्मदा नदीच्या अखंड प्रवाहाप्रमाणेच दत्ततत्व हेही अखंड आणि चिरंतन आहे। हा संदेश श्री क्षेत्र गरुडेश्वर देते। श्री गरुडेश्वर हे स्थान गुजरात राज्यातील नर्मदा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर स्थित आहे। हे क्षेत्र नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत रमणीय, शांत आणि एकांतमय आहे। स्थानिक मान्यतेनुसार या ठिकाणी विष्णूचे वाहन गरुड याने शिवाची कठोर तपश्चर्या केली होती, म्हणून या क्षेत्राला गरुडेश्वर हे नाव पडले। नर्मदा नदी येथे अत्यंत शांत आणि विस्तीर्ण स्वरूपात वाहत असल्यामुळे हे ठिकाण साधनेसाठी अत्यंत अनुकूल आहे। नर्मदा किनाऱ्यावरील श्री गरुडेश्वर स्थान टेंबे स्वामी महाराज यांच्या तपश्चर्येची गाथा गाते। हे केवळ एक मंदिर नसून ते दत्तभक्तीचा एक जिवंत अनुभव आहे। परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी त्यांचे संपूर्ण जीवन दत्त तत्वाच्या प्रचारासाठी वेचले आणि श्री गरुडेश्वराला एक जागतिक आध्यात्मिक केंद्र बनवले। श्री गरुडेश्वर स्थानाच्या माध्यमातून टेंबे स्वामी महाराज यांनी संदेश दिला की तपश्चर्या ही फक्त हिमालयातच नाही तर आपल्या नित्य जीवनातही शक्य आहे। या पवित्र भूमीला आणि दत्तावतारी टेंबे स्वामी महाराज यांना विनम्र प्रणाम। हे दत्तात्रेय, जसे आपण 24 गुणगुरू केले तसेच सर्वात उत्तम गुण ग्रहण करण्याची वृत्ती सर्व दत्त भक्तांना प्राप्त व्हावी हीच आपल्या चरणी प्रार्थना। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।